हाय फ्रेंड्स, स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज ना आपण प्रोटीनयुक्त अशी पनीर भुर्जी कशी बनवायची हे पाहणार आहोत। तर हॉटेलमध्ये किंवा धाब्यावरती मिळते सेम त्याच चवीची आणि त्याच पद्धतीने पनीर भुर्जी कशी बनवायची हे पाहण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। तर भुर्जी बनवण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी लागते हे आपण पाहूयात। तर या इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। शक्यतो टोमॅटो पिकलेले लालबुंद असे असावेत आणि वजनी प्रमाणामध्ये हे जे पनीर आहे ते मी पाव किलो इतपत घेतलेलं आहे। तर पनीर शक्यतो गरम पाण्यामध्ये ठेवावे म्हणजे जेणेकरून त्यामध्ये असणारा जो उग्र वास वगैरे आहे तो निघून जातो। त्यानंतर जो कांदा आहे तो आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। जर चॉपरने कांदा बारीक करून घेतला तर उत्तमच, पण तुम्ही चाकू किंवा विळीने कट करणार असाल तर तो एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर टोमॅटो ही शक्यतो पिकलेले आणि लालबुंदच आपल्याला वापरायचे आहेत। टोमॅटो फोडणीमध्ये किंवा कांदा आलं लसूण पेस्ट सोबत पटकन शिजला जावा, स्मॅश व्हावा यासाठी टोमॅटो ही एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे। तर चवीसाठी या इथे मी हिरवी मिरची ही वापरलेली आहे। तर तिखटानुसार म्हणजेच मिरची कितपत तिखट आहे यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त नक्कीच करू शकता। माझी ही जी मिरची आहे ती थोडीफार तिखट आहे म्हणून मी एकच वापरलेली आहे आणि मिरचीमध्ये असे मधून त्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला करून घ्यायचे आहेत जेणेकरून त्याची जी चव आहे ती आपल्या भुर्जीमध्ये उतरेल। त्यानंतर मी थोडीफार कोथिंबीरही कट करून घेतलेली आहे। त्यानंतर घरी अवेलेबल असणाऱ्या कोणत्याही किसणीने आपलं जे पनीर आहे ते किसून घ्यायचं आहे। जर तुमचं पनीर फ्रेश असेल तर ते पटकन किसलं जाईल। जर तुम्हाला किसणीने किसता येत नसेल तर तुम्ही हातानेही हे जे पनीर आहे ते त्याचे जे क्रम्स आहेत ते क्रम्स करून घेऊ शकता। जर फक्त पनीरचे जे मोठे तुकडे आहेत ते आपल्या भुर्जीमध्ये येऊ नयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर व्यवस्थित असं सर्व जे पनीर आहे ते मी अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे। तर पनीरमध्ये थोडेसे छोटे मोठे जे क्रम्स आहेत किंवा जे तुकडे आहेत ते राहिले असतील तर अशा पद्धतीने त्यांचं जे क्रम्स आहे ते तुम्ही अशा पद्धतीने क्रम्बल करून घ्या जेणेकरून पनीरचे मोठे तुकडे आपल्या भुर्जीमध्ये येणार नाहीत। तर या इथे मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅन गरम झाला की त्यामध्ये 2 चमचे बेसन आपल्याला ॲड करायचं आहे। तर हे जे बेसन आहे ते खूप जास्त कलर चेंज होईपर्यंत किंवा डार्क होईपर्यंत भाजायचं नाही। तर लो टू मीडियम फ्लेमवरती अगदी 1 ते 2 सेकंदासाठी आपल्याला हे जे बेसन आहे ते भाजून घ्यायचं आहे। बेसन व्यवस्थित असं भाजलं की त्यामध्ये मी 2 चमचे कसुरी मेथी ॲड केलेली आहे। कसुरी मेथीचा जो फ्लेवर आहे तो भुर्जीमध्ये खूप छान उतरतो, त्यासाठी आपल्याला थोडीशी कसुरी मेथी ही ॲड करायची आहे। तर गॅसची जी फ्लेम आहे ती मी इथे लो टू मीडियमच ठेवलेली आहे। बेसनसोबत आपली जी कसुरी मेथी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। तर कसुरी मेथी आणि बेसन एकदम कुरकुरीत असे झाले की त्यांना पटकन पॅनमधून काढायचे आहेत कारण ते करपू शकतात। तर या इथे मी 2 ते 3 चमचे फ्रेश असं दही घेतलेलं आहे आणि हे जे दही आहे यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत। तर सुरुवातीला मी 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनेपूड आणि थोडीशी हळद ॲड करते। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मसाले ॲड करू शकता। त्यानंतर थोडासा गरम मसाला, भाजून घेतलेली बेसन पीठ आणि जी कसुरी मेथी आहे तीही मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि घरगुती लाल तिखट थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये ॲड केलेली आहे। तर यामध्ये कोणते मसाले ॲड करायचे हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे। तर तुम्हाला चाट मसाला, मिरे पावडर ही ॲड करायची असेल तर तुम्ही ते करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही। तर सर्व मसाले दह्यामध्ये अशा पद्धतीने मी मिक्स करून घेते जेणेकरून सर्व मसाल्यांचा जे फ्लेवर आहे तो दह्यामध्ये उतरेल आणि आपलं जे हे दह्याचं वाटण आहे ते छान अशा चवीचं तयार होईल। त्यानंतर मी भुर्जी बनवण्यासाठी या इथे परत तोच पॅन गरम करून घेतलेला आहे। तर यामध्ये तुम्ही तूप किंवा बटर काहीही वापरू शकता। तर माझ्याकडे बटर अवेलेबल नव्हतं म्हणून मी तूप ॲड केलेलं आहे। तर तुपामध्ये मी थोडंसं तेलही ॲड करते। तर तुम्हाला फक्त तूप ॲड करायचं असेल किंवा फक्त तेलच वापरायचं असेल तर तुम्ही तसंही वापरू शकता। आपलं तेल आणि तूप व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी जिरे ॲड करते। तर तेल आणि तुपामुळे अशा पद्धतीने फेस येऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही। तर त्यानंतर 5 ते 6 मी कढीपत्त्याची पाने ॲड केलेली आहेत आणि आपला जो कांदा आपण बारीक असा कट करून घेतला होता तोही मी यामध्ये ॲड करून घेते।
तर कांदा आपल्याला पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा कुठेही कच्चा राहता कामा नये। हाय फ्लेमवरती कांदा आणि कट करून घेतलेली मिरची अशा पद्धतीने आपल्याला सतत परतून भाजून घ्यायची आहे। जर तूप आणि तेल खूप जास्त तापलेलं असेल तर आपला कांदा करपू शकतो। यासाठी लक्ष देऊन कांदा मिरची वगैरे व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तर घरगुती ठेचून घेतलेला आलं आणि लसूण मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर तुम्हाला रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता। तर हाय फ्लेमवरती सर्व जे कांदा लसूण आणि आलं मिरची आहे ते आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये मी काही मसाले ॲड करते। तर परत थोडीशी मी हळद ॲड केलेली आहे। थोडाफार गरम मसाला आणि धनेपूड मी यामध्ये ॲड करते। त्यानंतर आपण जो टोमॅटो कट करून घेतला होता तोही टोमॅटो आपल्याला कांदा आणि इतर जे जिन्नस आहेत त्यांच्यासोबत व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत। तर यामध्ये पाण्याचा एकही थेंब आपण वापरणार नाहीत। मग आपला टोमॅटो शिजणार कसा असा प्रश्न आपल्याला पडेल, पण कांद्यामध्ये असणारं जे तेल आहे आणि टोमॅटोचं जे मॉइश्चर आहे त्यामुळे आपला जो टोमॅटो आहे तो आपोआप शिजतो। तर यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। मिठामुळे थोडंसं पाणी सुटेल आणि जो टोमॅटो आहे तो पटकन स्मॅश होईल, यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे। तर हाय फ्लेमवरती आपल्याला सर्व जे जिन्नस आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। थोड्या वेळानंतर झाकण लावून 1-2 सेकंदासाठी आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे। तर या इथे तुम्ही पाहू शकता आपल्या टोमॅटोला थोडंसं पाणी सुटलेलं आहे। त्याच पाण्यामध्ये आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित असा शिजेल। तर टोमॅटो व्यवस्थित असा शिजला की यामध्ये आपण जे दह्याचं वाटण बनवलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं। तर पाण्याचा कोणताही वापर या इथे आपण करणार नाही। तर पाणी अजिबात वापरायचं नाही। तयार केलेलं जे दह्याचं मिश्रण होतं ते आपल्या या कांदा टोमॅटोमध्ये ॲड करायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ते एकदम लो टू मिडियम ठेवायची, कारण तुमचं जे दही आहे ते फ्रेश नसेल तर दही फाटू शकतं। आता पूर्ण तेल रिलीज होईपर्यंत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते सतत परतून घ्यायचं आहे। या स्टेजला आपल्या गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमीच ठेवायची आहे। त्यानंतर स्मॅश केलेला आपला जो पनीर आहे तो पनीर मी यामध्ये ॲड केलेला आहे। तर पनीर ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ ॲड करूयात। व्यवस्थित असं हे जे मिश्रण आहे ते कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीसोबत आणि दह्याच्या वाटणासोबत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुमचं जे पनीर आहे ते तुम्ही घरी बनवलेलं असेल किंवा तुमचं पनीर कोरडं असेल तर आपली जी बुर्जी आहे ती एकदम कोरडी अशी बनते। तर अशा वेळी तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध ॲड करू शकता, जेणेकरून तुमच्या बुर्जीला छान एकसंधपणा येईल आणि सर्व बाजूंनी ती व्यवस्थित अशी मिक्स झालेली असेल। तर मी या इथे साईजसोबत थोडंसं दूध ॲड केलेलं आहे। तर पाण्याचा वापरही तुम्ही करू शकता, पण मी इथे साय आणि थोडंसं दूध यामध्ये वापरलेलं आहे। तर दही आणि दूध यामुळे काही प्रॉब्लेम होईल का किंवा आपलं जे दही फाटेल का किंवा आपली भाजी पटकन खराब होईल का असं आपल्याला वाटेल, पण काहीच प्रॉब्लेम नाही। ही भाजी आपण जास्त वेळ स्टोअर करून खाणार नाही, गरमागरमच खाणार आहोत, त्यामुळे तुम्ही दूध आणि दह्याचा वापर करू शकता। तर चवीनुसार मी थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर यामध्ये ॲड केलेली आहे। तर धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये बनते सेम त्याच चवीची या इथे आपली जी पनीर बुर्जी आहे ती बनलेली आहे। तर तुम्हाला खूप तिखट आणि झणझणीत अशी ही बुर्जी हवी असेल तर यामध्ये तुम्ही आवडीनुसार लाल तिखट वापरू शकता। त्यानंतर फ्रेश अशी चिरून ठेवलेली आपली जी कोथिंबीर आहे ती मी वरतून ॲड करते आणि झाकण लावून 1 सेकंद तरी आपल्याला हे असंच वाफ काढून घ्यायचं आहे। तर 1 सेकंदानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या पनीरला थोडासा घट्टपणा आलेला आहे आणि दूध वापरल्यामुळे एक रसरशीतपणा असा आपल्या या बुर्जीला आलेला आहे। कुठेच कोरडी वगैरे आपली ही बुर्जी झालेली नाही। तर चपाती, नान किंवा रोटीसोबत तुम्ही ही बुर्जी नक्कीच एन्जॉय करू शकता। मुलांच्या टिफिनसाठी एकदम रिच इन प्रोटीन अशी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। डाएटमध्ये असाल तरीही तुम्ही ही पनीर बुर्जी नक्कीच खाऊ शकता, कारण पनीरमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं। तर मी चपातीसोबत ही पनीर बुर्जी एन्जॉय केलेली आहे। तर तुम्ही रोटी किंवा नानसोबत किंवा मसाले भात, प्लेन भात अशा कोणत्याही भातासोबत ही बुर्जी नक्कीच खाऊ शकता। एकदम इझी आणि कमी वेळामध्ये बनणारी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। एकदम चवदार आणि साधी सोपी अशी ही रेसिपी आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।